कैलासवासी मंगलाबाई शेळके उर्फ माई, आम्ही सर 12 महिन्यापासून दर महिने इथं जेव घातलाय. आणि मी पण दादाला विचारलं, मला पण नाव माहित नाही म्हटलं, पण मी माईच म्हणतो, मला नाव तरी द्या. तर अशा आमच्या मंगलाताई शेळके या बीर गावात आज तिथं तिन्ही भाऊ आलेत. म्हणजे बहीण भावाचं काय प्रेम असतं, कशा पद्धतीने जपवणूक केली असती, असे माईचे आज तिन्ही भाऊ इथे उपस्थित झालेले आहेत. आणि आज खऱ्या अर्थाने वर्ष श्राद्ध इतर ठिकाणी कुठेही खर्च न करता ज्यांना गरज आहे अशा ठिकाणी आज सर्वच कुटुंब इथं उपस्थित झालेलं आहे. खरोखरच माई हे वरून बघत असतील आणि एक माझे भाऊ माझ्या भावजा ह्या काय करत आहेत, जिवंतपणी पण त्यांनी माझ्याकडे लक्ष दिलं, मृत्यूनंतरही आज हे एवढं मोठं करत आहेत. खरोखरच अशा भावांना आणि बहिणींना मानाचा दंडवत. कारण ती जर संस्कृती जपली तर हे आश्रम इथं राहणार नाहीयेत. असो, काळ सगळ्यांसाठी थांबलेला नसतो, परंतु आज वर्ष श्राद्धानिमित्त आमचे आदरणीय सोपानराव बारशे पाटील, की जे वीरगावचे भूमिपुत्र आहेत, वैजापूरचे ते आदरणीय पोलीस पाटील आहेत, त्याचप्रमाणे त्यांचे दुसरे भाऊ आदरणीय शामराव बारशे पाटील हे वीरगावचे प्रगतशील शेतकरी आहेत. आणि ज्यांनी वैजापूर तालुक्याचं भूषण सभापती पद भोगलेले असे आमचे प्रभाकर पाटील बोर बारसे हे आज इथं उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर आमच्या कांताताई सोपानराव बारशे, वैशाली प्रभाकर बारशे, प्रतिभा शामराव बारशे. आणि हा जो योग घडून आणलाय अशा आमच्या शारदाताई मोठे, आमचे उपदेश दादा आणि त्यांचे कन्या, आम्ही आता इकडे त्यांना कन्याच म्हणतोय, आमची कल्याणी ताई. खर तर वीरगाव म्हणजे वीरगाव पासूनचा प्रवास वैजापूर तालुक्यातून इथपर्यंत आणताना आमच्या उपदेश दादांचं खूप मोठं श्रेय आहे. गेल्या 9 वर्षापासून आश्रम जेव्हापासून चालवलंय तेव्हापासून उपदेश दादा एक युवकांचं संघटन कसं असतं, कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचायचंय आणि हे आजी आजोबा उपाशी राहणार नाही याची काळजी घेण्यासाठी ते त्यांचा मित्रपरिवार असेल सगळ्यांना ते सांगत चालतात. मग काही नाही दिलं तरी आम्हाला एक दिवसाचं जेवण तरी द्या. आणि त्याचा किस्सा आमच्या उपदेश दादांनी सुरू केला. स्वतःचा वाढदिवस, कल्याणीताईचा वाढदिवस आणि आमची शताब्दी, मी तिला लाडाने शताब्दीच म्हणायचो, तर तिचाही वाढदिवस इथंच झाला. आमच्या प्रल्हाद दादांचा, आमच्या ताईंचा आणि वडाळा गाव जोडून देण्याचं काम असे उपदेश दादा हे करत आहेत. आज हा प्रसंग साहेब सांगायला म्हणजे आनंदही वाटतो, दुःखही होतं, कारण आज खरोखर वर्ष श्राद्धाचा दिवस आहे आणि त्या निमित्ताने तुम्ही इथं आलेले आहेत. हे करत असताना हे सोपं काम नाही आणि म्हणून ते आम्हाला नेहमी साथ देतात. सुरुवात आम्ही तेला मिठापासून केली. जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा सांगायचो आता काय करायचंय. उद्घाटन झालं. उद्घाटन झाल्यानंतर 3 आजी आजोबा होते. आता स्टाफ पण नाही. मग हा पुतण्या आत सुनबाई यांनाच तिथं घेऊन गेलो. मग माणसं कामाला, एक चौथीला आणि एक 5वीला त्यांची 2 मुलं, असं ते 4 हे 3 आणि 8 लोकांचं सुरू झालं उद्घाटन. पोपटराव पवार आले होते. सगळे आपल्या नेवाशा तालुक्याचे आमदार खासदार सगळं, उपदेश दादाकडे ती व्हिडिओ कॅसेट पण आहे, सगळे आले. सगळे खूप मोठा कार्यक्रम वगैरे झाला आणि ते पक्षी उडून जातात तसे संध्याकाळी सगळे गेले. शेवटी ज्याला ते काम करायचं त्याच्यावरती येऊन जबाबदारी पडली आणि रात्रभर झोप नाही आली. आता काय करायचं, उद्याची चूल पेटली पाहिजे.
आणि म्हणून आमच्या घराकडे ते तोडीवाले बसले, त्यांच्या घरातून एक एक भाकर आणून मी सुरुवात केली. उद्याची चिंता होती, आज 6 महिने पुरेल एवढा स्टॉक आहे त्यांच्यासाठी. म्हणजे सुरुवात केली 9 वर्ष झाली, उद्याची चिंता होती, परंतु आता 6 दिवस पुरेल एवढा स्टॉक आहे. मग ते कोरोना काळ आपण निभावून गेला. इतर कसलेही संकट आले तरी ते इथे निभावून जातात. आणि हे करत असताना ह्या सगळ्या तरुण युवकांची साथ आहे, खूप मोठी फळी. एखादा वाढदिवस असला तर 100-150 गाड्या लागतात, सगळे येतात आणि वाढदिवस करणार, इथे जेवणार, आजी आजोबांना जेव घालणार. आणि बघ लोक बघतात, अरे एवढ्या गाड्या म्हणजे यांना काहीच कमी नसतं. आमच्या गाड्या त्या जेव खाऊ आम्ही निघून जातो, परत संध्याकाळ आमचे असंच असतं. तर हे सांगायचं एक तात्पर्य, कोण कशा पद्धतीने इथे आलाय आजी आजोबा. आता तुम्हाला प्रश्न पडला असं सभापती साहेब, का आपल्या ग्रामीण भागात सुद्धा वृद्धाश्रम आहे. श्रीमंतचे लोक वृद्धाश्रमात असतात, त्यांना मुलं बाळ सांभाळत नाहीत किंवा काय असेल नसेल ते सगळे ड्रॉबॅक. परंतु ज्यांना भुकेपासून वंचित आहेत, हे जेव्हा मी कॉलेज करत असताना सगळ्या 27 वर्ष महाराष्ट्र सगळीकडे फिरत असताना ज्यांना आज पोटाची भूक आहे, अशाच लोकांना आपण इथं ठेवतो. म्हणजे हे पैशाने श्रीमंत आहेत किंवा यांना आई वडील मुलं सांभाळत नाहीत किंवा सुना लक्ष देत नाही, अशातला भाग नाहीये. कोणावर कशा पद्धतीने प्रसंग आला, लांब उदाहरण आहेत. समजा आता मला 4 भाऊ आहेत, मला 2 पोर आहे, आम्हाला सगळे 4-4, 5 पोर आहे. आमचंच आम्हाला सुधरत नाही, आम्ही आमच्या आई वडिलांकडे लक्ष देऊ शकत. अशा पद्धतीचे सगळे लोक इथं आहेत आणि गुन्ह्या गोविंदाने राहतात. 9 वर्ष झालेत हे करत असताना. तुमच्या सारख्यांची सगळ्यांची साथ आहे, म्हणून करताना काही अडचण भासत नाही. आणि खूप म्हणजे ते अतिशय गुन्ह्या गोविंदाने राहतात, त्यांच्या चेहऱ्यावर कधीच दुःख असं दिसलं नाही. पण एवढीच एक काळजी घेतो आम्ही. मग त्यांना तेलापासून तर त्यांच्या कांगो आरशापर्यंत आपण हे सगळं करत असतो. पुनश्च एकदा स्वर्गीय मंगलाताईला भावपूर्ण आदरांजली मी अर्पण करून आज आपल्या वीरगावचं भूषण आदरणीय सोपानराव बोरसे पाटील, पोलीस पाटील आहेत, त्यांचा सत्कार शाल श्रीफळ देऊन आमच्याच गंगापूर तालुक्यातील जगताप बाबा यांनी करावं. कारण तुम्ही त्यांना ओळखीत असताना शाल श्रीफळ देताना होईल नंतर बोल, तर मी जगताप बाबाला पुढे बोलवतोय, तर आपण साहेबांचा सत्कार करेल. कुठे गेले? आपल्या वृद्धाश्रमात ओपनर फाउंडर होते आमचे सोनार बाबा. मी सोनार बाबाला विनंती करतो की आपल्या शामराव पाटील बारशे सरांचं शाल श्रीफळ देऊन सत्कार करायचा. हे घर आहे आणि सिनियरिटीनुसार म्हणून सभापती साहेब तुम्हाला आम्ही पाठीमागे ठेवलंय. कारण दुसऱ्या ठिकाणी असतं तर मग आम्हाला तुम्हाला पुढे घ्यावं लागलं असतं. म्हणून आजच्या या प्रसंगी आपल्या वैजापूर तालुक्याचं भूषण माजी सभापती आणि आताचे सदस्य आमचे प्रभाकर
बारशे पाटील यांचाही शाल श्रीफळ देऊन मी स्वतः सत्कारतो. आजच्या या कार्यक्रम घरगुती असला तरी आमच्या सगळ्या आजी आजोबांच्या वतीने आमच्या कांताताई सोपानराव बारशे मॅडम या जिल्हा पंचायत समितीला सदस्य आहेत, त्यांचाही सत्कार होणं हे आपल्या सगळ्या आजी आजोबांचं कर्तव्य आहे. कारण तुमची लेक आज एका वेगळ्या ठिकाणी बसलेली आहे. घर संसार पाहून सुद्धा एक समाजाची जबाबदारी त्या अतिशय प्रभावीपणे निभावत आहेत. अशा आमच्या कांताताईचा सत्कार मी ज्योतीला विनंती करतो की शाल श्रीफळ देऊन सत्कार. आणि आजच्या या प्रसंगी उपदेश दादांनी औपचारिकरित्या आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगा. मग सभापती मी आदरणीय सभापती साहेबांना विनंती करतो की आपण 2 शब्दाचं मार्गदर्शन करावं, नंतर मग आपले पोलीस पाटील बोलतील. बस बस. आजच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित सर व सर्व माझे आई वडिलाप्रमाणे असलेले वृद्धाश्रमात आम्ही इथे आवर्जून येण्याचं कारण एकच की आम्ही आज 12 महिन्यापासून दर महिन्याला आमच्या बहिणीच्या वर्षश्राद्धापर्यंत पंक्ती द्यायचे ठरवलेले होते. आणि आमची बहीण लग्न झाल्यानंतर 1 वर्षापर्यंत संसार झाल्याने तिचे पती मृत्युमुखी पडल्यानंतर आम्ही आमच्या घरी घेऊन आलो आणि आम्ही तिचा 65 वर्ष तिचा सांभाळ केला. तिला मूलबाळ नव्हतं. हे सगळं करीत असताना आम्ही तिघा भावांनी तिला एक चौथ्या बहीण भावाप्रमाणे तिचा आम्ही कुटुंबात सांभाळ केला. कधी तिच्यावर कोणतीही दुःखाची गोष्ट अशी कधी येईल असं आम्ही आमच्या हातून कधी घडून नाही दिलं. किंवा आमच्या भावदया असतील, आमची पत्नी असेल, सगळ्यांनी एक कुटुंबाप्रमाणे तिचं, आमच्या आईवडिलाप्रमाणे तिचा सगळ्यांनी सांभाळ केला. आणि हा सांभाळ करीत असताना खरोखर आमचे जावई उपदेशराव यांनी असं सांगितलं की तुम्ही माईचं वर्षश्राद्ध मोठं करणार आहे, तुम्ही दावा मोठा करणार आहे, सगळ्या गोष्टी करणार आहे. पण आज एक वृद्ध आश्रम आमच्या गावाशेजारी असा आश्रम आहे का जिथं त्या आईवडिलांना मुलं सांभाळीत नाही. आज ते वृद्ध आश्रम तिथं सर चालवत आहेत. स्वतःची 1.5 एकर जमीन असून या जमिनीत जे उत्पन्न निघेल आणि तुमच्यासारखे लोक जे पंक्ती देतील त्याच्यातून हे आज 30-35 लोकांना सर तिथं सांभाळतात. हे सर खरोखर आम्ही एक बहीण सांभाळली, तुम्ही हे सगळे आई वडिलाप्रमाणे सांभाळताय. एक पुण्याचं काम, हे पुण्याचं काम कदाचित तुमच्या आयुष्यात तुम्हाला जरी आज या पृथ्वीतलावरती समजलं नाही, सुख मिळालं नाही, तरी परमेश्वर याचं सुख तुम्हाला नक्कीच पुढील भव्य आयुष्यात कोणत्या रूपाने देईल हे सांगता येत नाही. आणि स्वतःच्या आई वडिलाला सांभाळणारी मुलं सुद्धा या जगात आहे आणि स्वतःच्या आई वडिलाला मुलं न सांभाळणारी मुलं सुद्धा या जगात आहे. आणि आज तुम्ही मुलाप्रमाणे यांचा सांभाळ करताय. हे खूप मोठं भाग्याचं काम आहे. हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं. ते परमेश्वरानं तुम्हाला त्यांची गाठ घालून दिलेली आहे. आणि हे गाठ घातलेली असताना तुम्ही यांची इतकी सेवा करता, इतकं मोठं पुण्य मला तरी वाटत एखाद्या मंदिर बांधण्यामध्ये तरी नाही. हे जिवंत
जे देवरूपी तुमच्याजवळ बसलेले आई वडील आणि यांचा सांभाळ करता असताना या सगळ्या गोष्टी तुमच्या हातून ज्या पुण्याच्या घडतात, तुमच्या पुतण्याच्या हातून असेल, तुमच्या सोनाच्या हातून असेल, आणि आज जरी तुम्ही त्या गोष्टीमध्ये पुढाकार घेतलेला असेल, पण तुमचं कुटुंब सुद्धा यात तुमच्या पाठीमागे आहे. म्हणजे एक संस्काराची गोष्ट झालेली आहे सर. आणि या संस्कार रूपी याला आश्रम मानता येत नाही. पहिले जुने आश्रम राहायचे, आपण देवऋषी यांचे आश्रम बघायचो, तिथं ही परिस्थिती नव्हती. आज हे सगळं असताना, मुलांकडे 50-50 लाख रुपयाचे बंगले असताना, 25-25 हजार रुपये महिने असताना, काय गोष्ट घडती आई वडिलांकडून का त्यांना सांभाळापर्यंत सुद्धा त्यांची कॅपॅसिटी राहत नाही. आणि हे सगळं करीत असताना हीच जी परिस्थिती त्यांनी आई वडिलांना दिलेली, ही भविष्यात त्यांची मुलं बघून तीच परिस्थिती त्यांना देतात. आणि आपण म्हणतो हे कुटुंब खूप चांगलं होतं, याचं काय झालं, पण ते त्यांचे मुलं डोळे देखत या सगळ्या गोष्टी बघत असताना आपल्या वडिलांनी आपल्या आजोबाला कसं सांभाळलं, आपल्या आईने आपल्या आजीला कसं सांभाळलं, हे सगळं बघत असताना त्यांच्यावर जे झालेले संस्कार आहे, हे संस्कार ज्या कुटुंबात असतात त्या कुटुंबाला ही वेळ कधी येत नाही, मला तरी असं वाटतं. आमची माई सांभाळीत असताना आम्ही त्याला एक आईप्रमाणे, बहिणीप्रमाणे सांभाळलं. आजही एक 12 महिने होऊन सुद्धा एक दिवस सुद्धा आमचा तिच्या आठवणीशिवाय आमच्या कुटुंबात कधी निघत नाही. असा विषय एक दिवस पण आमच्या कुटुंबात कधी आलेला नाही आणि येणार पण नाही. ती आम्ही आहे तोपर्यंत आमच्या हृदयात राहण्यासारखं ती आमच्या कुटुंबात वागली. आणि तिचं प्रेम कुटुंबाला इतकं मिळालं की एक आईनं आमच्यावर इतकं प्रेम नाही केलं तितकं आमच्या बहिणीनं आमच्यावर प्रेम केलेलं आहे. आणि आम्ही तिचं कधीच फेडू शकत नाही. आम्ही 12 महिन्याने आयुष्यभर पंक्ती जरी दिल्या तरी आम्ही तिचं कधीच ऋण फेडू शकत. हे आमच्या डोळ्यात देखायची गोष्ट आहे. सर, खरोखर करीत असताना तुम्हाला पुढील भावी आयुष्यात तुमच्या कुटुंबासाठी मी बारशे पाटील परिवाराकडून मी तुम्हाला खरोखर शुभेच्छा देतो आणि तुमच्या हातून अशीच जनतेची सेवा घडो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. त्यावेळेस ते जास्त दुःख आजारी होते, जास्त होता. आता जरा बरं वाटत होतं. तुम्ही कुठल्या तालुका अध्यक्ष होता भाजपचे पहिले? नवासा तालुका अध्यक्ष. शिवाय नगर जिल्हा सदस्य आईचं दुःख घरी राहिले 3 वेळेस अध्यक्ष महिला. एखाद्या वेळेस शिर्डीला दवाखाना